बाबा मला कळलंच नाही तुम्ही कधी गायब झालात ते. जयंत, अरे माझ्याच्याने जानूची अवस्था नाही बघवत म्हणून थोडा वेळ आईकडे येऊन बसलो होतो. जयंत, मला वाटतं मी आता आईला घेऊन आमच्या घरी जातो. लक्ष्मी थांबेल जानूजवळ. खरं तर मला सुद्धा जानूजवळ थांबायचंय इथे, पण जानू आणि आई दोघी इथे असल्या तर तुझी खूपच धावपळ होईल. त्यामुळे इकडनं मी आता आईला घरी घेऊन जातो. नाही बाबा, असं करायची काही गरज नाहीये. त्यांना राहू दे इथेच. नाही जय, अरे तू आई करता अगोदरच खूप केलंयस. अरे आणि आता तू स्वतः इतक्या टेन्शन मध्ये आहेस. तुला आमच्यामुळे अजून त्रास नको व्हायला. त्रास तर तुम्ही यांना नेल्यावर होणार आहे मला बाबा. एकतर जानूची कंडिशन आणि आजी दोन्ही एकदम कसं मॅनेज करू मी. जयंत, अरे देव तुझी आणि जानूची एवढी परीक्षा का पाहतोय काही समजत नाही. पण त्यात आम्ही इथे राहिलो तर तुला अजूनच त्रास होईल म्हणून आम्ही जातो. देव नाही, परीक्षा तुम्ही पाहताय, पण तुम्ही असं ऐकणार नाही. फाईन, तुम्ही क्रिएट केलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तर मला शोधावंच लागेल. तिला ते हे बघ, ती नाही म्हणेल, पण तू तिला जबरदस्ती प्यायला लाव. खूप अशक्तपणा आलाय तिला. थोडं लिंबू सरबत पोटात जाईल तर बरा वाटेल. नाही मिळाली तर आग्रहाने पाजा. सिद्धू, आईशी बोलतोस का? काही हवंय का? काकू, बोलायचं होतं तुझ्याशी. काय बोलायचं बाकी आता सिद्धू? एक एक आनंद देव ओरबाडून घेतोय नुसता. का झालं असेल रे असं? किती आनंदात होती माझी पोर. जावई बापूंनी तिने किती स्वप्न पाहिले असतील. मला कळत नाही, माझ्या पोरींच्या आनंदाला कायम दृष्ट का लागते रे? का असं होत असेल? जरा काही चांगलं होतं असं वाटायला लागलं ना की या ना त्या कारणाने विरजण लागतो बघ. काकू, असं नको ना बोलूस प्लीज. जान्हवीला परत होऊ शकतं ना बाळ. नाही म्हणजे जे झालंय ते वाईटच झालंय काकू. पण काकू, तू नेहमी म्हणतेस ना की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. त्याच्याकडे काही ना काहीतरी योजना असतेच. काकू, आता हेच बघ ना की डॉक्टरने सांगितलंय की जान्हवीची तब्येत आता हळूहळू सुधारते आणि काही दिवसात ती पूर्णपणे बरी होणार आहे. काकू, या सगळ्यात ही एक चांगली बाजू तर नक्कीच आहे ना. हा, आता जे घडलं ते का घडलं, ते कसं घडलं, आपल्याबरोबरच नेहमी असं का होतं काकू, हा विचार करण्याची ही वेळ नाही आहे ना. आणि काकू, मुळात खचून जायची तर मुळीच नाही आहे. काकू, जर तुम्हीच असं खचून गेलात तर मग जान्हवीला कोण सांभाळणार? काकू, तिला तुमची खरंच खूप गरज आहे. आणि काकू, जान्हवी या सगळ्यातून तेव्हाच सावरेल जेव्हा तिला तुझ्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसेल. काकू, हे सगळं करण्याची जादू फक्त आणि फक्त तुझ्यात आहे. ना माझ्यात, ना भावना मॅडमच्यात, ना कुणाच्यात. फक्त आणि फक्त तुझ्यात. काकू, जान्हवीला हा विश्वास द्यायला हवा की ती पुन्हा आई होऊ शकते.
काकू. आणि हे तिला वाटण्यासाठी आधी तुला ओके असणं खूप गरजेचं आहे. तू स्वतःच्या मनाला सांग ऑल इज वेल, मगच जान्हवीला बरं वाटेल. हो ना? काकू होईल सगळं ठीक. बाबा, आजींना इथे घरी आणलं ते बरंच केलं. नाही म्हणजे त्यांना चालता बोलता येत नसेल तरी त्या आपल्या नजरेसमोर आहे, हीच गोष्ट खूप सुखावणारी आहे नाही का? बरोबर आहे तुझं विना. आई घरी आल्यामुळे आता मलाही जरा हायसं वाटतंय. बाबा, एक गोष्ट बोलू का? नाही म्हणजे कदाचित माझं चुकीचंही असेल, माझा तसा समज झाला असेल, पण मला असं वाटतंय की मीना, असं कोड्यात का बोलतेस तू? जे काही सांगायचं ते मोकळेपणाने सांग ना. मला असं वाटतंय जयंतच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे नाही म्हणजे बघा ना, आजी इथे होत्या तेव्हा व्यवस्थित होत्या, तिथे राहायला गेल्या आणि त्यांना त्रास झाला. आणि जानूही व्यवस्थित होती, ठणठणीत होती. आणि त्या घरात तिला कसला ताण आला आणि हे सगळं अचानक असं होऊन बसलं. मला असं वाटतं त्या घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा. वीणा, तू म्हणतेस ते अगदीच काही चूक नाहीये. निरीक्षण बरोबर आहे तुझं. पण अगं, या एवढ्या गोष्टीवरनं सरळ असा तर्क कसा करायचा? हे तुमचं बरोबर आहे बाबा, पण वास्तुदोष असला ना की अशा गोष्टी घडतात. मी असं ऐकलं होतं कुठेतरी आणि आता तेच जुळून आलंय असं वाटतंय.